नमस्कार मित्रांनो, आमच्या सूर्यवार्ता न्यूजमध्ये आज मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत करतो। आजचा विषय आहे छावणीचे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाकडे वर्गीकरण। आत्ताच काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेऊन छावणी परिषदेचे महानगरपालिकाकडे हस्तांतर करण्यासंदर्भात तत्वता मान्यता दिलेली आहे। मान्यता दिल्यानंतर छावणी परिषदेचे आता महानगरपालिकाकडे हस्तांतर होणं हे निश्चित झालेलं आहे। परंतु छावणी परिषदेचे महानगरपालिकेकडे हस्तांतर होत असताना छावणीकरांच्या पदरी काय पडणार आहे याबाबत अद्यापही छावणीकरांच्या मनामध्ये साशंका निर्माण झालेली आहे आणि याबाबत विशेष करून स्थानिक छावणीच्या नागरिकांकडून कोणताही प्रतिसाद अद्यापपर्यंत छावणी प्रशासनाला प्राप्त झालेला नाही। विशेष करून छावणीचे हस्तांतर होत असताना छावणीकरांच्या काय भावना आहेत, किती छावणीकर हे मनपामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि किती जणांचा विरोध आहे याचा खुलासा अद्यापपर्यंत झालेला नाही आणि याबाबत छावणी प्रशासनाने नागरिकांकडून खुलासासुद्धा मागितलेला नाही। त्यानंतर छावणीचे जेव्हा महानगरपालिकाकडे वर्गीकरण होईल तेव्हा छावणीकरांच्या पदरी काय पडणार आहे, त्यांना भविष्यात सर्व काही सोपं होईल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। असे अनेक मुद्दे आहेत जे अद्यापपर्यंत महानगरपालिका असत किंवा छावणी प्रशासन का असत यांच्याकडून समोर आलेले नाही। सध्याही स्वतः छावणी प्रशासन हे सुद्धा एक संभ्रमात आहे की हस्तांतर होत असताना छावणीकरांना काय दिले जाणार आहे। विशेष करून छावणीचे जेव्हा हस्तांतर होईल त्यावेळेस छावणीच्या नागरिकांना त्यांचा मूळ हक्क जो आहे घरातला तो प्राप्त होईल का, त्याचबरोबर पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे, विशेष करून आजही छावणीकरांचे घरं हे त्यांच्या आजी आजोबा पंजोबाच्या नावाने आहे, पण हस्तांतर झाल्यानंतर हीच घरे सध्याच्या त्या घरामध्ये राहत आहे त्यांच्या नावाने होईल का, त्यासाठी काय अडीअडचणी येतील। त्याचबरोबर छावणीचा एक नियम आहे GLR नुसार जर सर्व रेकॉर्ड मनपाकडे वर्ग झालं तर छावणीच्या नागरिकांचं काय होईल। छावणीमध्ये आज मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, अनेक मोठ्या मोकळ्या भूखंडावरती अतिक्रमण झालेले आहे, त्या अतिक्रमणाचं काय होणार आहे। तसेच जेव्हा महानगरपालिका हस्तांतर करून घेईल त्यानंतर जर या अतिक्रमणावरती कारवाईला सुरुवात केली त्यावेळेस काय करायचं हाही प्रश्न छावणीकरांच्या मनामध्ये आहे आणि हे सर्व होत असताना छावणीकरांनी अद्यापपर्यंत कोणतीही भूमिका मांडलेली नाही। असं का? छावणीकरांच्या मनामध्ये काय आहे, हस्तांतरामध्ये फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे, सेवा सुविधा आज ज्या मिळतात त्याच पुढे तसेच आपल्याला मिळणार आहेत का, हाही प्रश्न आहे। त्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारे कर लावला जाणार आहे याचाही खुलासा अद्यापर्यंत झालेला नाही। आज छावणीमध्ये अनेक घरधारकांनी आपल्या घरामध्ये छोटे मोठे दुकानं काढलेली आहेत। मनपामध्ये गेल्यानंतर महानगरपालिका त्याला कमर्शियल म्हणून नोंद घेईल का रहिवासी म्हणून नोंद घेईल याचाही खुलासा अजून झालेला नाही। अशा वेळेमध्ये या सर्व गोष्टींचा खुलासा होणे गरजेचं आहे। केवळ छावणीचे हस्तांतर होत आहे असं समजून जर आपण झोपेत राहिलो तर पुढे चालून फार मोठ्या संकटाचा सामना छावणीकरांना करावा लागणार आहे। तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये हस्तांतर होत असताना छावणीकरांनी या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे। तेव्हा आमच्या या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे काही कमेंट्स असतील ते कमेंट्स आम्हाला पाठवा ही एक नम्र विनंती करतो।